तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जो काही उभा धाईंचा आहे हा लगेच हे जसं ट्रॅक्टर आता येलेला आहे, म्हणजे हा समोरचा धाईंचा जसा पाडतोय आपण, तर तसं पाडल्याच्या नंतर ह्याच सरीमध्ये लगेच ट्रॅक्टर घ्यायचं नाही आहे, हे आऱ्याखाली घ्यायचं आहे. म्हणजे काय, हा सगळा बायोमास जो काही चिटकतोय ना, तर हे काय होतं, हे लगेच जर आपण इथंच फिरून जर हे केलं ना, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हा बायोमास होतो. ते होऊ नये त्या अनुषंगाने, किंवा असं मागं पुढं डबल करायची गरज पडू नये त्या अनुषंगाने आपण आऱ्याखाली हे जर घेतलं तर जरा त्याचा फायदा होतो. तो आता कसा करायचा, तर इथं आपण बघू शकता. आता हे जाताना नांगरणी जी आहे ती इकडून केलेली आहे, आणि नांगरून जे आहे ते हे सगळा धाईंचा जो आहे तो, हा सगळा जो आहे तो खाली पाडलेला. आणि आता हे ऑपरेशन झाल्याचं बघा, आता इथून पुढं पलीकडे जे आहे ते हे नेण्याचं नियोजन आहे. हां हे सोडून आता डायरेक्ट जे आहे ते पलीकडे ते करतात. तर हे जे हिरवळीचं खत आहे आपण पाहू शकता, अशा पद्धतीनं जे आहे ते हे फुलावर जे आहे ते आलेलं आहे. एप्रिलमधली ही पेरणी आहे झालेली, बऱ्यापैकी समाधानकारक अशी उंची वाढ जी आहे ती झालेली. तर जसं यांनी म्हणले होते तसं आता हे डायरेक्ट सोडून जे आहे ते आता इकडं आणून जे आहे ते मी चालतो. आता हे जो बायोमास आहे ना, हे पडल्यामुळं हिरवळीचं त्याच्यात सगळं पाणी आहे. आणि टायरला जर आपण बघितलं ना, तर ग्रीप जी बघा, आता ग्रीप अजिबातच म्हणजे त्याची पूर्ण संपलेली आहे, आणि त्याच्यामुळे ह्या अडचणी येतात. तर शक्यतो आपण म्हणजे हे हिरवळीचं खत करण्याच्या अनुषंगानं असं टायर फिरू नये, त्या अनुषंगानं चांगल्या ग्रीप असलेले ट्रॅक्टर जे आहे ते आपण ह्याच्यात वापरणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपण हे हिरवळीचं खत जे आहे ते आपण गाडणं जे आहे ते गरजेचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं हे आता इकडून परत आल्याच्या नंतर हे राहिलेला बायोमाससुद्धा जो आहे तो हा सगळा त्याच्यामध्ये माती आड जो आहे तो होतोय.